नमस्कार, मी राजश्री पुनश्च आपल्या भेटीला आलेली आहे एका नवीन कवितेसह आणि एका नवीन कवयित्रीसह। आज मी जी कविता वाचन करणार आहे खूप अर्थपूर्ण आहे। तिचा अर्थ तुम्ही खरंच समजून घ्या आणि ती तुम्हाला कविता आवडली तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि हो, आत्तापर्यंत जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनल शब्दांचे क्षितिजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन करा आणि बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका। कारण काय होईल की यापुढचे जे सगळे एपिसोड आहेत ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पटकन मिळेल। आता आपण ही जी कविता वाचतोय त्या कवितेमध्ये खूप अर्थ आहे, खूप सुंदर अर्थ आहे। कवयित्रीने खूप सुरेख लिहिले, अर्थपूर्ण कविता लिहिली। तुम्ही ज्यावेळेला ही ऐकाल ना त्यावेळेला तुम्हाला पण जाणवेल की किती अर्थ भरलाय। छोटीशीच कविता आहे पण फार अर्थ भरलेला आहे। कवयित्री आहे वर्षा पवार तावडे आणि कवितेचं शीर्षक आहे बघ तुला जमतंय का। बघ तुला जमतंय का, बघ तुला जमतंय का। तू देवासाठी उपवास कर किंवा नको करूस, मर्जी तुझी। तू देवासाठी उपवास कर किंवा नको करू, मर्जी तुझी। जिभेवर ताबा नाही जमला तरीही चालेल, जिभेवर ताबा नाही जमला तरीही चालेल, पण तुझ्या मोहांवर मात्र मिळव विजय, पण तुझ्या मोहांवर मात्र मिळव विजय। तू देवळात रोज जा किंवा नको जाऊस, इच्छा तुझी। तू देवळात रोज जा किंवा नको जाऊस, इच्छा तुझी। तिथे वाकले नाही तरी चालेल, तिथे वाकले नाही तरी चालेल, पण तुझ्या अहंकारावर मात्र कर मात, पण तुझ्या अहंकारावर मात्र कर मात। बघ तुला जमतंय का। तू सोवळ ओवळ मान किंवा नको माणूस, हक्क तुझा आहे। तू सोवळ ओवळ मान किंवा नको माणूस, हक्क तुझा आहे। ते सर्व मानलं नाहीस तरी चालेल, ते सर्व मानलं नाहीस तरी चालेल, मात्र तुझे आचार मात्र ठेव पवित्र, मात्र तुझे आचार मात्र ठेव पवित्र। तू पोथ्या पुस्तक वाच किंवा नको वाचूस, तू पोथ्या पुस्तक वाच किंवा नको वाचूस, निवड तुझी आहे। त्यासाठी वेळ नसला तरी चालेल, त्यासाठी तुझ्याजवळ वेळ नसला तरी चालेल, पण आपल्या माणसांची मन जरूर वाच, पण आपल्या माणसांची मन जरूर वाच। बघ तुला जमतंय का, बघ तुला जमतंय का।